रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आपल्या आम्ही दूध उत्पादक शेतकरी या यूट्यूब पेजवरती. तर शेतकरी मित्रांनो, आपण नेहमीच तुमच्यासाठी आपल्या फार्मिंग मधील आणि गायांचे व्हिडिओ नेहमीच घेऊन येत असतो. तर शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला थोडक्यात चारा नियोजन आपलं सांगणार आहे, खुराक नियोजन आणि हे सर्व नियोजन वगैरे आपण कशा प्रकारे करतो, टायमिंग वगैरे काय आहे, हे सगळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जनावरांना कुट्टी ही 2 टाइम खायला देतो, सकाळी आणि एक दुपारी. त्यानंतर मित्रांनो, आपण खुराक सुद्धा मित्रांनो जनावरांना सकाळी धार काढल्यानंतर खुराक देतो आणि दुपारी सुद्धा मित्रांनो कुट्टी वगैरे खाऊन झाली की लगेच खुराक वगैरे देतो, म्हणजे 2 टाइम खुराक आणि 2 टाइम कुट्टी देतो. तर यामध्ये मित्रांनो, आपण चाऱ्यामध्ये जनावरांना ऊस, सुपर नेपियर व मका यांची कुट्टी वगैरे करून देत असतो. आणि खुराकामध्ये मित्रांनो, आपण सरकी पेंड, पशुखाद्यामध्ये आपण कांडी पेंड आणि वालीस जे की मका, गहू या सर्व गोष्टींचा भरडा वगैरे मिक्स करून आपण आपल्या जनावरांना देत असतो. तर एकंदरीत मित्रांनो, अशा प्रकारे आपलं खुराक नियोजन असतं. आणि आपल्या आता मित्रांनो जवळजवळ फार्ममध्ये 10 ते 12 गायी आहे आणि आपलं 120 प्लस दूध जात आहे. 3 गायी गाभण सुद्धा आहे, म्हणजे जवळजवळ फक्त 7 ते 8 गायी दुधाच्या आहे. बाकीच्या सर्व गाया मित्रांनो दूध वगैरे देणार आहे आणि 3 गायी गाभण आहे. आणि काय होतं मित्रांनो, आपण फार्ममध्ये असं नियोजन करत असतो की जी दुधाची गाय असेल ती चांगलं जास्तीत जास्त दूध तिचं निघलं पाहिजे. कारण काय होतं की 20-25 गायी सांभाळतो, आपण फक्त 10-12 गायी सांभाळतो आणि त्यामध्येच मित्रांनो एक चांगलं नियोजन लावून आपण दूध व्यवसाय हा परिपूर्ण करतो. कारण काय होतं की जेवढे जास्त जनावर पाळू आणि जर आपलं नियोजन वगैरे योग्य नसेल तर आपल्याला त्यामध्ये तोटा पण होणार आहे आणि आपलं दूध वगैरे उत्पादन पण तेवढं होणार नाही. तर यामध्ये काय होतं, आपण मित्रांनो चांगल्या प्रकारचं खुराक नियोजन, टाइम मॅनेजमेंट वगैरे, त्यांना पाणी वगैरे जागेवर सगळं दिल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे मित्रांनो आपलं दूध उत्पादन त्याच्यातून निघतं आणि आवडीने मित्रांनो जनावरे आपली चारा वगैरे खात असतात. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण चारा नियोजन व्यवस्थापन करत असतो आणि त्यामुळे आपल्याला दूध वगैरे पण चांगलं निघतं, दुधाला फॅट वगैरे पण लागते. तसेच मिनरल मिक्सचर वगैरे वापरतो आणि जास्त मित्रांनो आपल्याकडे डॉक्टरांना आपण मात्र म्हणजे गरज पडत नाही, कारण आपण सगळं नियोजन वगैरे गायांना देतो. गायांची तब्येती वगैरे चांगल्या असल्यामुळे आपल्या गोठ्यामध्ये कधीच आपल्याला काही प्रॉब्लेम वगैरे अडचण वगैरे येत नाही. चारा पण एकदम पौष्टिक वगैरे असल्यामुळे चांगले नियोजन एकदम उत्तम केल्यामुळे आपण दूध व्यवसायामध्ये यशस्वी झालेलो आहोत. तर तुम्ही सुद्धा मित्रांनो अशा प्रकारचं नियोजन जर केलं तर तुम्ही या दूध व्यवसायामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतात आणि चांगल्या प्रकारे दूध उत्पादक होऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.